कचरा काढला हा मग मग काय तरी तुम्ही अरे भूक लागली आम्हाला आम्ही गाव फिरून आलो अख्खा हो, मी आम्हाला पण आम्ही गाव उंडकून आलोय गाव उंडकून काय बनवलं इकडं आईनी काय आहे चिकन आहे वाटतं माझं रात्रीचं वाव वा आई मुगाच्या पिठाचा पोळा वा मुगाच्या पिठाचा पोळा हा आणि हे तांदळाचे पापड तांदूळाचे पापड आणि हे उडदाचे घरच्या उडदाचे वा आजची न्याहारी एक नंबर आहे मस्त आणि भिडाच्या कढईमध्ये छानपैकी असे पापड तळले जात आहेत मस्तपैकी चुलीवर चुलीवरचा धूर चांगला डोळ्यात मस्त आणि स्मेल या धुराचा वा 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 आणि हिने भरडली डाळ सुद्धा डाळ नाही सॉरी आपलं तांदूळ हे बघ मस्तपैकी हे बघा हे ना लाडू बनवणार. आता लाडू बनवायचे त्याचे मला मुंबईला नेण्यासाठी माझ्या काकीनी बघा मला लाडू आणि माझ्या आईनी दोघी मिळून आता या लाडू बनवणार आहेत तर रेसिपी तुम्हाला दाखवते आणि, जरासं मीठ घेऊन ये. मी पहिले पोळा चमचा हा गाडीवर आहे तो देऊ का दे. याची टेस्ट वेगळीच लागते आई तुला हवा पीठ देऊ देऊन देऊ मस्त मस्त धिरड मुगाच्या डाळीचा आता अगं हा नको देऊ ग हा खरकाट आहे असंच. दुसरा असंच एकदम खायचं एकदम मस्त तांदूळाची नरम नरम भाकरी आणि आईनी बनवले इथं मटकीची उसळ तर मी ती उसळ पहिले चेक करणार टेस्ट करणार पाहिजे ना मीठ टाकलं नाही ना मस्त अगदी पाण्यातच केले नुसती मसाल्याच्या मसाल्यामध्ये उसळ पण भारी झाले तांदळाचा पापड पापड खायचा असं तर हा जाऊन खायचा एक भाकरी बघ. मस्त पापड एक नंबर गावी कसंही जेवण करा छानच होतो आणि त्यात आईच्या हातची जर चव असेल तर औरच खाईल सगळं सगळं फटाफट फटाफट खाण्यात नाही आता या सर्वांनी जेवायला खावा 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 सर्वांनी खावा तुम्ही पण खावा आई सर्वांना जेवायला बोलव या सर्वांनी जेवायला या या हा आमच्या गरीबाच्या घराचं जेवण या पोट माझी आली वर्षाने आली म्हणून तिच्यासाठी बोललो चला जेवण बनवूया साधा सोपा आणि बनवलाय आज शनिवार पण आहे ना आज शनिवार आहे तर मग काय मी केलेलं नाही मी फक्त आमच्यासाठी या मटकीची उसळ केलेली आहे पापड तळलेत आणि मुगाच्या पिठाचा पोळा आहे इथं काय नाही पोळा पापड म्हणजे जान आहे या जेवणाची बस काही असो नसो पण पापड पाहिजे म्हणजे पाहिजे गावचे पाहिजे. आणि गावचे घरगुती बनवलेले पापड आहेत हे बघा हे मुगाचे डाळीचे नाही ही उडदाची डाळीचे आहेत घरातल्या घरातली डाळ आहे उडदाची पाऊस चालू झालाय सगळी केस गेली माझी मला केसांना हसतायत या बघा हा तर कोण घाबरून पळाल बोलतो जागेवर मरल एवढी मोठी केस आहेत माझी ना वा वा काय का तुला काय हसायला ते बघ कशी दिसते हा केसांना हसतायत माझ्या तुम्ही जे गए तुम्ही दोघी टाकल्या झाल्या ते बघा. आमचे बघ हा, ते मागा एवढं शपूट असून काय फायदा पुढं बघ टाकला झाला ही बघ हा हिची बघ आहे तिची आहेत हा हिची आहेत काळी काळी कशी काय एवढी काय लावती मेहंदी लावतीस ना चल मेहंदी लावते नाही तो काला केस नाही काय केस काळा हा ते लावते तेल तेल माझा पडदा घेतो का कोळसा लावतेस पाठवून नाही कोळसा बिनसा नाही ना लावत मी काही लाईत नाही केस काळा लावते केश काला किंग हं. त्याच्याने काळा होता गेलं ना तिथं केस लावलं. कसली हा गाईचं शेण आता काय 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 सांगल मालती आत्या भेटायला आले मी आली ते समजलं तर मालती आत्या लगेच पळत पळत सकाळी मामा गेला ना मामानी लगेच सांगितलं आत्याला आणि आत्या लगेच आली भेटायला लय वर्षांनी मागं पण कधी काय भेटलेलो आपण आजारी होती तेव्हा मी तुला बघायला आलेली तिकडं मुरुडला ही आत्या मुरुडला असते अलिबाग मुरुड आहे ना त्या तिथे तिचं माहेर आहे पण तिला आमच्या आईच्या इकडे बाजूच्या गावामध्ये वावा त्या गावात दिले या मामा बरोबर आहे ना हा मामा आणि ही आत्या
अलिबाग लांब आहे इथून, लय लांब आहे. तर असं असतं गावाला बघा, माणसाला लगेच भेटायला लगेच माणूस लगेच पळत पळत येतो. तो मला म्हणत होता चल 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 मी तुला बाईकवरून येतो, पण मी बोलली नको, मी सकाळी उठलेली अजून आंघोळ नाही केले. करायचे सांगते मी, आंघोळ नाही केली. आई म्हणते नुसती खाका खाते आणि झोपते आणि बसते मोबाईल घेऊन आणि आंघोळीचा तपास नाही, सकाळपासून पाणी तापून ठेवलंय. नाही आंघोळ नाही करायची, तर खायचं एकदाच जाताना आंघोळ करणार आता. नाही नाही संध्याकाळी करणार ना. अरे आम्हाला भिजा जायचं होतं वजरीमध्ये तिकडं. तर मामाला आता पाठवलंय गोणी आणायला आणि गोणी आणल्यानंतर मग आम्ही पण जाणार शेतामध्ये खत टाकायला, नाही ना. आता येईल अय आम्ही तिकडे येणार आहे तुमच्या तिकडे अलिबागला, आपलं मुरुडला जंजिरा किल्ला बघायचा ना हिला, आहे ना. ही बोलले आपण जाऊया दिवाळीमध्ये, डिसेंबरमध्ये जाऊया आपण ना. काय झालं? खत आणायला सांगते पिशवी. तो काय बोलतोय गाडीवर नको आणू. भेंड्या असले दे ना अर्धा किलो. ए हा बघ उद्या. अरे इकडे ये तू, इकडे ये इकडे ये इकडे ये. आली काल मग तुला बघू दे, मला किती वर्षांनी दिसतोय सारे वाला दादा. हा बघ आहे का? हा मग ओळखला मी, सकाळीच विचारलेलं, बाईला विचारलेलं, मोहनला विचारलेलं, तो बोलला आई बोलते आई काय ग तो बाला हाय काय कुठे राहिल तर बोललं ना. अरे तू पहिले किती वर्षांनी मी तुला जवळजवळ बघितलं असल, 20-22 वर्षांनी. नाही त्याच्या आधी यायची मी, येते मी आहे ना 2-1-1.5 वर्षांनी येते, पण तुम्ही लोक दिसतच नाही. पण लगेच जाते, दुसऱ्या दिवशी येते. आता उद्या निघाली. हा यायचं जायचं. हा काढ दे मला, ती जाईल दुपारच्या नंतर. भेंडी आहेत, मळा आहे काय? कुठं लावलाय? तिकडे मला काय म्हणतात तो सतत चालूच आहे. चालूच आहे ना 12 महिने. बरं आहे मग. आला खत घेऊन जा, घेऊन तसाच घरी. टाकला काय हा का ते आवाज खत नाही टाकीत. पुणे गावचा हाऊन जातो तिकडे. हा बरोबर, उन्हे गावचा वाव्यामध्ये वाहून जातो, मग त्यांना खताची गरज नाही लागत. बेस झाला हा ना. आता पाण्यात ठेवलं तर विरघळून जाईल नाही सगळा. युरिया आहे ना. मामाला जेवण टाकू काय काय म्हणून बोललो आणायला मला काय येणार नाही, म्हणून मला आठवण आली ती. आता हा डोक्यावर एवढं घेऊन जायचा. मीठ आहे का खत आहे? दाखव दाखव, हातात घेऊन दाखव. हा खत आहे युरिया. हा बघा, हा युरिया हा युरिया हा युरिया हम्म. हा खाली वेगळं आहे काय? मिक्स आहे. हा सुफला. हा तो असं ब्राऊन ब्राऊन असतो माहिती मला, आमच्या गावाला तोच वापरतात. हा नाही वापरत, हा जास्त करून तांदळाला. हा नको येऊ, मग बघू आम्ही सांगते तुला, फोन करते उद्या आज रात्री. हा आहे ना हा सुपला. हा बघ हा सुफला. हे मिक्स करून टाक. खत खत कसा असतो तो मी दाखवते त्यांना. पडशील. हा बघ मिक्स केला ना, 2 पिशव्या आणलेल्या. नाही तुम्ही जा. चालली बघा. बाय.